नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 223 प्रकल्प दिलेत. मात्र या प्रकल्पांच्या कामाला विलंब होत असल्यानं यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रकल्प दिलेत. यातील प्रत्येक प्रकल्प 150 कोटी आणि त्याहून अधिक 2 लाख कोटींचा आहे. मात्र हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत राज्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यापैकी बऱ्याच प्रकल्पांना 9 ते 228 महिन्यांचा कालावधी लागला आणि या विलंबामुळे खर्च तब्बल 25,000 कोटींनी वाढलाय. खर्च आणि वेळेत वाढ होण्यामागचं मोठं कारण म्हणजे तत्कालीन मविया सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष. यामुळे अनेक निर्णय घेण्यात देखील वेळ लागल्याची माहिती आहे. मात्र आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानं या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे रोहियो मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरेंना एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयामध्ये त्यांच्या दाताची सर्जरी सुरू असतानाच अचानक लाईट गेल्याचा प्रकार समोर आलाय. अशातच सरकारी रुग्णालयात जनरेटर नसल्यानं गोंधळात आणखीनच भर पडली. अखेरीस मोबाईलच्या टॉर्चमध्ये संदीपान भुमरे यांच्या दातावर सर्जरी पार पडली. आणि विशेष म्हणजे लाईट गेल्यावर देखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्यानं भुमरेंनी संताप व्यक्त केला. तर सरकारी रुग्णालयामध्ये जनरेटरच नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मंत्री संदीपान भुमरेंनी यामुळे संताप देखील व्यक्त केलेला आहे. राज्याचे रोहियो मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना या एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागला. औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्या दाताची सर्जरी सुरू होती आणि ही सर्जरी सुरू असताना अचानक लाईट गेल्याचा प्रकार समोर आलाय. आणि अशातच सरकारी रुग्णालयात जनरेटर देखील नव्हतं आणि त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. तिकडे कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सर्व इमारतीमध्ये असणाऱ्या लिफ्ट या चर्चेचा विषय बनल्यात. या लिफ्टचा नेहमीच रुग्णांना फटका बसत असतो. मात्र काल रात्री या लिफ्टचा फटका डॉक्टर्सना देखील बसलाय. रुग्णालयाच्या तुळशी या इमारतीमधील लिफ्ट काल रात्री अचानक बंद पडली आणि या लिफ्टमध्ये काही डॉक्टर्स अडकले. तिथे उपस्थित असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी धाव घेत ती लिफ्ट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. अखेर अनेक प्रयत्नानंतर लिफ्टमधून डॉक्टरांना बाहेर काढण्यात आलं. आता मोठी बातमी आहे एसबीआयच्या ग्राहकांसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणं आता महाग झालंय. बँकेनं निधी आधारित कर्ज दरात 25 बेसिस पॉइंटची वाढ केलेली आहे. MCLR मध्ये देखील ही वाढ सर्व मुदतीसाठी करण्यात आल्यानं एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांना झटका बसलाय. 15 ऑक्टोबर पासून ही दरवाढ लागू झालेली आहे. आरबीआयनं रेपो दरात वाढ केल्यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क आणि MCLR वाढीचा निर्णय झालेला आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाचा EMI वाढला असून व्याजदर देखील वाढलेले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. ठाण्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडलं. तर नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये देखील शांततेत मतदान पार पडलं आणि या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीची आज मतमोजणी होते. निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. वसई तालुक्यातील खानिवडे, भाताणे, सकवार आणि शिवणसई तसंच शिरवली, भिनार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मतदान केलं. 11 सरपंच पदांच्या जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 119 जागांसाठी 269 सदस्यांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालंय. वसई तालुका कार्यालयात मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय वसई तालुक्यात देखील मोठ्या संख्येनं नागरिकांनी मतदान केलं आणि 11 सरपंच पदांच्या जागांसाठी 31 उमेदवार यावेळी रिंगणामध्ये उभे आहेत. थेट जनतेमधून ही निवड करण्यात येते. त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. वसईमध्ये नेमकं पारडं कुणाचं जड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा आपण पाहतोय आणि याचे प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार आहेत. 119 जागांसाठी 269 सदस्यांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे.
अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, यावेळी सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून केली जाते, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे का? वसई तालुक्याच्या तहसील कार्यालयात आहे। वसई तालुक्यामध्ये टोटल काल मतदान 31 जे सदस्य आहेत त्यांचं 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी या ठिकाणी भवितव्य मतपेटी बंद झालेला आहे। 119 सदस्यासाठी 269 उमेदवार हे रिंगणात आहेत आणि त्यांचं सुद्धा मतदान जे काल मतपेटीत बंद झालेलं आहे। आता काहीच वेळात म्हणजे 10 वाजता या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। या ठिकाणी महसूलचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, तहसीलदार असतील या ठिकाणी आलेले आहेत। लवकरात लवकर ही मतमोजणी आहे 10 वाजता सुरू केली जाणार आहे। लवकरच आपल्याला या तालुक्याचं जे भवितव्य नेमकं मतदार राजा कोणाला मतदान करतोय हे आता निकालात स्पष्ट होईल। निश्चितच विजय, वसईमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत आणि यापैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची बिनविरोध निवड झालेली आहे, तर एका ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे 331 ठिकाणी सरपंच पदासाठी आज मतमोजणी पार पडते। या निवडणुकीमध्ये 1339 उमेदवार हे रिंगणात आहेत, तर ग्रामपंचायत मधील 3490 सदस्यांच्या जागेपैकी 4 तर 712 ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। डहाणू तालुक्यामध्ये 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। यामध्ये मुख्य लढत भाजप, शिंदे समर्थक आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। तिकडे अकोला जिल्ह्यातील 7 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया रविवारीच पार पडली आणि 4 ठिकाणच्या सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि 2 ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एका सभापती पदावर भाजपच्या उमेदवार विजयी झालेला आहे। उपसभापतीच्या निवडणुकीत 3 ठिकाणी वंचित आघाडी, शिवसेना 1 तर भाजपचा 2 अशा ठिकाणी विजय झालाय। या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठी मात्र कोरीच राहिली आहे। मुंबईमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि प्रसाद लाड हे या बैठकीला उपस्थित होते। अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपला आवाहन केलंय। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपनं ही निवडणूक लढवू नये अशी विनंती केली आहे। या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये असं आवाहन केलंय। अतिशय चांगलं काम करणारा, अतिशय चांगला माणूस आज गेला आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पत्नी जर समजा तिथे उभ्या राहत असतील तर म्हणून मी एक फक्त देवेंद्रजींना मी एक विनंती केली की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशासाठी एक असं निवडणूक आहे बरं 2024लाच विधानसभेच्या सगळ्या निवडणुका एक वर्षभरासाठीचा एक आमदारकी ही आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही। राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकार्यांसोबत, वरिष्ठांसोबत चर्चा करावी लागेल। आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा करावी लागेल। त्यामुळे चर्चा झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देऊ शकेन असंही फडणवीसांनी म्हटलं। भारतीय जनता पार्टीमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही। त्यांच्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची चर्चा करावी लागेल, वरती पक्षातही चर्चा करावी लागेल, कारण आम्ही उमेदवार घोषितही केला आणि उमेदवार हा दिला देखील आहे। यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली त्यावेळी आम्ही ती भूमिका देखील घेतलेली आहे, असं नाही की नाही घेतली, आम्ही ती घेतली आहे। आता या स्टेजला जर काही भूमिका त्या संदर्भातली असेल तर ती मला घेता येत नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात त्या संदर्भात चर्चा करावी लागेल। मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्या माननीय मुख्यमंत्र्यांची देखील मला चर्चा करावी लागेल
त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतरच या पत्राच्या संदर्भात मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन. ठीक आहे, त्यांनी चांगल्या भावनेने ते पत्र पाठवलेलं आहे. जरूर आम्ही सिरियसली त्या पत्राचा विचार करू, पण निर्णय जो काही घ्यायचा आहे तो मात्र चर्चेअंतीच आम्हाला घेता येईल, त्याशिवाय घेता येणार नाही. बिनविरोधच होते आणि विरोधी पक्ष कधी आपला उमेदवार उभा करत नाही. पण ह्या ठिकाणी आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पार्टीच्या मनात काही आहे कल्पना नाही, पण त्यांचं काही असेल की बाबा उमेदवार असा आहे की आपण निवडणूक लढवलीच पाहिजे. पण माझी इच्छा आणि मला असं वाटलं होतं की ही बिनविरोधच होईल निवडणूक. जाहीरपणे आव्हान आहे, हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या विचाराचं जर तुम्ही नाव घेत असाल तर उद्याच्या उद्या तुमच्या उमेदवाराचा भरलेला अर्ज मागे घ्या. भारतीय जनता पक्षाने टाकलेल्या उमेदवाराची जी तुम्ही लाचारी पत्करलेली आहे ती बंद करा आणि ऋतुजाताई लटकेंची निवडणूक बिनविरोध करण्याचं एक जो पॉइंट आहे तो तुम्ही अनुसरा, असं माझं म्हणणं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांना राष्ट्रवादीनं समर्थन दिलं होतं. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नव्हता असंही शरद पवार यावेळी म्हटले. निवडणूक प्रतिष्ठेची न करता लटके यांना निवडून दिल्यास राज्यात योग्य संदेश जाईल असंही शरद पवारांनी म्हटलंय. विधिमंडळाचे योगदान व या निवडणुकीची निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल व महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल. बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे. भाजप नेत्यांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रमेश लटके यांच्यासोबत काम केलंय, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. एवढ्या जवळचा मित्र, आता पक्ष जरी वेगळा असेल तरी अशा वेळेस जर त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहते, निवडणूक आता विधानसभेची व्हायला 2 वर्षाचाच कालावधी आहे आणि अशा वेळेस जर ती निवडणूक बिनविरोध झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जर कायम ठेवता आली, ह्यासाठी मुख्यमंत्री या नात्यानं तुम्ही प्रयत्न करा म्हणून मी विनंती केलेली आहे. शेवटी निर्णय घ्यायचे अधिकार हे भारतीय जनता पक्षाला आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे वरिष्ठ नेते ह्या बाबतीतला निर्णय घेतील, परंतु मी माझी भावना माननीय मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे व्यक्त केलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना अंधेरीत पराभव दिसतोय, त्यामुळे फॉर्म रद्द करण्याची मागणी करतायत. मवियाचं सरकार हे अकार्यक्षम होतं अशीही टीका त्यांनी केली. तसंच उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच दिसतात. शिंदे फडणवीसांचा धसका त्यांनी घेतल्याचं देखील बावनकुळे म्हटलेत. मी आधीच सांगितलं आहे की थोडे अस्वस्थ आहे सरकार गेल्यामुळं आणि त्यांना निवडणुकीतून हरण्याची भीती वाटत आहे की बाबा मुरजी पटेल जर निवडणूक लढले तर पराभव होईल, ही भीती महाविकास आघाडीच्या लोकांना वाटत आहे. म्हणून ऑब्जेक्शन घेऊन फॉर्म रद्द करा, हे षडयंत्र आहे. नाही, उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्ष ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार चालवलं, फेसबुकवर चालवलं, मंत्रालयात आले नाही, मंत्री सुद्धा नॉन परफॉर्मिंग होते. अशा वेळी आता काय सांगणार लोकांना? सरकार होतं ना 2.5 वर्ष, मुख्यमंत्री होते ना, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना मतं देणे म्हणजे काँग्रेसला मतं देणे आहे, उद्धव ठाकरेंना मतं देणे म्हणजे राष्ट्रवादीला मत देणे आहे. कारण कृतीमध्ये 2.5 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराला उद्धवजींनी स्वीकारला आहे. नाही ते त्याची कॅसेट जुनी झाली आहे, ही कॅसेट जुनी झाली, दुसरी वाजवायला कॅसेट नाही, म्हणून ते शिंदे शिंदे शिंदे. आता तर ते संताजी धनाई जसे पाण्यात दिसत होते मोगलांना, तसे आता उद्धवजींना फडणवीस शिंदे दिसतात.
कुठेही गेले तर ते जिकडेही खिडकीत बघतात तर शिंदे फडणवीस दिसतात, जेवायला बसले तर शिंदे फडणवीस दिसतात, शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला बोलतात तेव्हा शिंदे फडणवीस दिसतात. म्हणजे संताजी धनाजी सारखा धसका त्यांनी घेतलाय. आज राज्यभरातल्या निवडणुकीमध्ये जसं मागच्या लॉटमध्ये 608 पैकी 294 आम्ही जिंकल्या, उद्याचा निकाल जो येणार आहे तो निकाल भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल आणि एकनाथ शिंदेजी आणि भाजप ही युती जी आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप ही युती 50%च्या वर ग्रामपंचायती जिंकतील. आता मोठी बातमी आहे कोल्हापुरातून. बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी करण्यात येते. गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड या पाठोपाठ आता हुपरी येथे देखील प्रतिज्ञापत्रांची खातरजमा करण्याचं काम मुंबई क्राईम ब्रांच पोलीस करतात. पट्टण, कोडोली आणि हुपरी पंचक्रोशीतील अशा 100 शिवसैनिकांची चौकशी करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. या मतदानाची राज्यात संपूर्ण तयारी झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवनमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरातील 561 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या हिंदी भाषेमधील MBBS अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं. तसंच अन्य 8 भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. निक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मेडिकल बायोकेमिस्ट्री, अॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिओलॉजी या 3 विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचं शहा यांनी प्रकाशन केलं. मेडिकल की पढ़ाई हिंदी में मध्य प्रदेश की धरती पर होगी. जो हिंदी माध्यम में पढ़ के मेडिकल कॉलेज में पहुंच तो जाते थे, लेकिन अंग्रेजी के मकड़जाल में ऐसे फंसते थे कि कई बार पास नहीं हो पाते थे. फर्स्ट सेमेस्टर में फेल होते थे, आगे कठिनाई होती थी, हीन भावना से ग्रसित होते थे. और मैं ऐसे बच्चों को भी जानता हूं जिन्हें अंग्रेजी के ना जानने के कारण प्रतिभा होते हुए भी मेडिकल की पढ़ाई छोड़ दी और कुछ तो आत्महत्या के कगार तक पहुंच गए. आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है. शिवराज सिंह सरकार ने देश में सबसे पहले मेडिकल की शिक्षा हिंदी में शुरू कर मोदी जी की इच्छा की पूर्ति की है. ये नई शुरुआत, आज मेडिकल की पढ़ाई हिंदी में शुरू हो रही है. कुछ समय में इंजीनियरिंग की पढ़ाई भी हिंदी में शुरू होगी और देश भर में 8 भाषाओं में इंजीनियरिंग के अभ्यासक्रम का अनुवाद शुरू हो चुका है. कुछ ही समय में देश के सारे विद्यार्थी अपनी मातृभाषा में टेक्निकल और मेडिकल एजुकेशन लेने की शुरुआत करेंगे. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते शिंदे गटाच्या गळाला लागले का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. पुण्यातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येणार असं बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दावा केलाय. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा गट मोठ्या पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटाची पुण्यामध्ये तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर गणेश कला क्रीडा संकुलात पुण्यात पक्षाचा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये शहरातील अनेक बडे नेते पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी हा दावा केलेला आहे. पुण्यातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत.
वैभव, पुण्यातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये या पक्षामध्ये येणार असल्याचा दावा केला जातोय. कितपत तथ्य आहे, काय सविस्तर अपडेट? या केवळ चर्चा आहेत. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष जे आहेत नाना भानगिरे, त्यांनी ही भूमिका जी आहे ती स्पष्ट केली की इतर पक्षांमधले राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा मनसे असेल, यांच्यामधले मोठे नेते जे आहेत ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये येत आहेत आणि पक्षाचा मेळावा जो आहे तो गणेश कला क्रीडा मंचाला होईल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, तेव्हा हे सगळेजण प्रवेश करतील. येत्या महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे प्रयत्न जे आहेत ते केले जातात असं नाना भानगिरे यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र एक गोष्ट महत्वाची ज्याची नोंद घ्यावी लागेल, शिवसेना पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ती फार नाहीये. यापूर्वीच जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हा 11 नगरसेवक होते आणि त्यापैकी केवळ एक नगरसेवक जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूला गेला. त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत त्यांची संख्या ही फार नव्हती. शिवसेनेमध्ये पुण्यात फार काही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे ताकद जी आहे ती नव्हती. केवळ नाना भानगिरे जे एकनाथ शिंदेचे समर्थक मानले जातात तेच शिंदे गटाबरोबर गेले होते आणि काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. आता या पक्षाची पुण्यातली ताकद वाढवण्याचा कार्यक्रम जो आहे तो नाना भानगिरे यांनी सुरू केला आणि त्याचीच एक चाल म्हणून आता इतर पक्षांमधले जे महत्वाचे नेते किंवा मोठे नेते ते आमच्या पक्षामध्ये म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये येणार आहेत असा दावा नाना भानगिरे यांनी केला. निश्चितच. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय पुण्यातील अनेक बडे नेते हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये येणार असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केलेला आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा गट मोठ्या पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अनेक जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, अनेक जण संपर्कात बी आहे. परंतु पुढेही आमचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या पुढेही अन्याय न होता त्याच्यामुळे आमची तपासणी चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी योग्य असा कार्यकर्ता जो संघटनेसाठी चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांनाच आम्हाला प्रवेश द्यायचा आहे. असे अनेक कार्यकर्ते संपर्कात आहे, माझ्या संपर्कात आहे. आमचे पुणे शहराचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय अजय बापू भोसले आहे, करंजी साळे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहे आणि लवकरच आम्ही आमचं सारसबाग या ठिकाणी जे बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे उभं राहिल्यानंतर त्याच्या उद्घाटनाला आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला या आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलं की आम्ही पुणे शहराचा पुणे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नावाने सर्व पुणे शहरांच्या कार्यकर्त्यांच्या विनंती आहे की जिल्हा प्रमुख असं, उपशहर प्रमुख असं, विभाग प्रमुख असं, सर्वांनी एक ठरवलं की आपल्याला गणेश कला क्रीडाला एक फार मोठा मेळावा. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.